मागच्या 24 तासामध्ये कुठे काही फारसं घडलंय, बिघडलंय, नवीन काय ऐकिवात येतंय? युद्धाचे प्रस्ताव, शांतता प्रस्ताव, एका बाजूने बॉम्बफेक, कुठून तरी विमान येते, कुठून तरी मिसाईल येते, या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. म्हणजे मागच्या 24 तासामध्ये तसं काही फारसं मोठं काही घडलेलं नाही आहे. पण एक चांगली बातमी फायनान्शियली जर का आपण विचार केला तर ती म्हणजे IPOच्या हिशोबाने 2 कंपन्या, एक आहे SpaceX आणि दुसरी आहे Anthropic. आता स्पेसएक्स ही इलॉन मस्कची कंपनी, अति बलाढ्य अशी कंपनी. तर या कंपनीनी जे काही बातम्या आत्तापर्यंत येत आहेत त्याच्यानुसार त्यांच्या IPOसाठी जे काही व्हॅल्युएशन आहे तर ते व्हॅल्युएशन टार्गेट केलेलं आहे $1.8 ट्रिलियन. किती? $1.8 ट्रिलियन. आता मंडळींनो, $1 ट्रिलियन म्हणजे 83 लाख कोटी आणि 1.8 म्हणजे जवळपास 166 लाख कोटी. आणि आपण 2-3 दिवसापूर्वीच्या बातम्यांच्या संदर्भामध्ये जे बघितलेलं होतं तर 166 म्हणजे इक्विव्हॅलंट टू भारताचं कर्ज 220 लाख कोटी आहे की नाही गंमत. एका कंपनीचं व्हॅल्युएशन, स्पेसएक्सचं व्हॅल्युएशन हे येतंय 1.8, आपण चला धरून चालूया $2 ट्रिलियन. ओके. आता त्याच्याचबरोबर किंवा त्याच्या समकक्ष अजून एक IPO येतोय, अर्थात ते पुढच्या वर्षी आहेत, म्हणजे ऑक्टोबर 26 पासून ते जून जुलै 27 पर्यंत अँथ्रोपिकचा IPO येतोय. आता अँथ्रोपिकनी नुकतेच $65 बिलियन रेज केलेले आहेत. $65 बिलियन रेज केलेले आहेत. ओके. आता त्यांच्या IPOचं टार्गेट साधारणपणे $60 बिलियन आहे आणि त्यांचं सुद्धा व्हॅल्युएशन 900 ते $1 ट्रिलियन, 900 म्हणजे 900 बिलियन ते $1 ट्रिलियन पर्यंत आहे. हे येतीलच अर्थात या ऑक्टोबरपासून ते पुढच्या जून जुलैपर्यंत. पण आपला आजचा विषय काय आहे? विषय हा नक्कीच नाही आहे. मग चला जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मंडळींनो, माझं म्हणणं आहे की इंडिया इज अ कंट्री ऑफ कन्व्हिनियन्स मोर दॅन दॅट ऑफ डिसिप्लिन. का बरं असं मला वाटतं? बघा, तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतोय ते? कारण मला वाटतं कन्व्हिनियन्स इज द की टुवर्ड्स फेल्युअर. याचं कारण असं की सायकोलॉजीचा विचार करता बिहेवियर लीड्स टू हॅबिट्स अँड दॅट टू पॅटर्न्स. सायकोलॉजीचा विचार करता बिहेवियर लीड्स टू हॅबिट्स आणि दॅट हॅबिट्स लीड्स टू द पॅटर्न्स. मग आपण त्याच पद्धतीने कायमस्वरूपी विचार करायला लागतो, कारण सगळीकडे आपल्याला कन्व्हिनियन्सच हवा आहे. डिसिप्लिनचा विचार कुठेच येत नाही. मग आपल्यापैकी बरेचसे लोक जर का आपण परदेशात गेलो तर तिथे आपण शिस्तीने वागायचा प्रयत्न करतो. आता तुम्हीच तुमच्या डोळ्यासमोर बघा, आठवडी बाजार जर का आपल्या अवतीभोवती बघितला तर नेमून दिलेल्या ठिकाणी बाजार भरण्याच्या बरोबर त्याच्यापेक्षा जास्त मोठा बाजार आणि पार्किंग बेशिस्तपणे केलेलं हे बाहेरच असतं. मग हे असं का बरं? कदाचित दॅट कॅन बी सायकोलॉजी. पण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर का आपण विचार केला तर हाऊ पेनफुल इट कॅन बी. आधी बघूया आपण की वाहन हा सरकारचा जो ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीचा जो एक पोर्टल आहे त्याच्यानुसार काय दिसतं मंडळींनो, तर मोर दॅन, आता मी एक वाचून दाखवतो त्यांचं म्हणणं, वाहन पोर्टलच्या नुसार मोर दॅन 70% ऑफ द रोड क्रॅश फॅटॅलिटीज इन इंडिया हॅपन बिकॉज ऑफ ट्रॅफिक निग्लिजन्स. भारतामधले जे काही एकंदरीत अपघात होतात त्याच्यातले 70% अपघात हे केवळ ट्रॅफिक निग्लिजन्समुळे होतात. कसे काय? तर 4.5 लाख ट्रॅफिकचे ॲक्सिडेंट्स किंवा व्हायोलेशन्स हे मागच्या म्हणजे 2025 डिसेंबरपर्यंत या पोर्टलनुसार नोंद केलेले आहेत आणि त्या याच्यामध्ये 1,60,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. वाईट आहे ही घटना, अत्यंत वाईट आहे. व्यक्ती असणं आणि नसणं याच्यामध्ये फक्त एका आपण म्हणतो अल्फाबेटनं, मग तसं आणि न याचा फक्त फरक आहे. असणं आणि नसणं, नंतरचे 2 तर सेमच आहे तो. मग आपण रिस्क मॅनेजमेंट पाळायला काय प्रॉब्लेम आहे? रिस्क मॅनेजमेंट पाळायला काय प्रॉब्लेम आहे? मग जसं वाहन उद्योगाच्या द्वारे आपल्याला दिसतं की भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक व्हायोलेशन्स आहेत. आता किती आहेत, कसे आहेत? तर रॉंग साईडनी रॉंग साईडनी म्हणजे चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवणाऱ्यांचं साधारणपणे 9,400 मृत्यू झालेले आहेत. ओव्हर स्पीडिंगमुळे साधारणपणे 68 ते 72% क्रिटिकल इंजुरीज त्या लोकांना झालेल्या आहेत. त्याच्यानंतर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं प्रमाण 22,000 आहे. हे फक्त रिपोर्टेड आहे, अनरिपोर्टेड कितीतरी असतील. अवतीभोवती आपण बऱ्याचशा केसेस अशा पेपरमध्ये वाचलेल्या आहेत, TV वर बघितलेल्या सुद्धा आहेत.
हेल्मेट हा अत्यंत मोठा ज्वलंत विषय आहे आणि हेल्मेट न घालता गाडी चालवल्यामुळे जे काही ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स व्हायोलेशन्स रिपोर्ट केले गेलेले आहेत ते 55,000 आहेत. पुन्हा या सगळ्या गोष्टी या रिपोर्टेड किती आहेत त्याच्यानुसार आहे. अनरिपोर्टेड भारत हा इतका अखंडपणे प्रचंड मोठा देश आहे की या देशामध्ये अनरिपोर्टेड गोष्टीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होण्याची शक्यता आहेच. त्याचा आपण इथे विचार करतच नाही आहोत. आपला हा सगळा जो काही प्रपंच आहे मग तो प्रपंच आहे चांगली समृद्ध गुंतवणूक करण्यासाठी, जेणेकरून आज आपण जे काही गुंतवणूक करतो आहोत ते आपल्याला रिटायरमेंट नंतर चांगल्या पद्धतीने आयुष्य उपभोगता यावं यासाठी. पण मग जसं वाहन उद्योग आहे तसंच सेबीचं पोर्टल काय सांगतं, सेबीची आकडेवारी सांगते की ॲज ऑफ 2025 डिसेंबरपर्यंत 99% रिटेल ट्रेडर्सनी F&O म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून झटपट श्रीमंती, शुक्रवारी गुंतवा सोमवारी पैसे कमवा, असं कधी कुठे होत नाही. पण 91% लोक हॅव बर्न देअर फिंगर्स इन ट्रेडिंग, दिस इज नॉट इन्व्हेस्टमेंट, इन ट्रेडिंग इन टू फ्युचर अँड ऑप्शन्स. त्याचा लॉस जर का विचार करायचा म्हणजे त्याच्यातून झालेला तोटा जर का विचार करायचा झाला तर ती आकडेवारी सांगते अगदी नेट स्वरूपामध्ये 1,05,603 कोटी रुपये. घरघराला लावणारा आकडा आहे ना, किती आकडेवारी ही 1,05,603 कोटी रुपये. पैसा हा कष्ट करून मिळतो, कुठल्याही प्रकाराने आलेला पैसा हा कष्ट करून मिळतो. तो अशा पद्धतीने घालवला तर येणारा काळ हा अतिशय वाईट ठरू शकतो. आजूबाजूला उदाहरणं आहेतच. बघा तुम्हाला काय वाटतं. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड. आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हॅव अ गुड डे.